सो आज आम्ही आलेलो आहे पदरगडला, पण आता इथे येण्याचा मार्ग सोपा आहे. कुठे उतरलो आपण? आपण खांडस या बेस विलेजला उतरलेलो आहोत आणि त्याच्या पुढे आपण पार्किंग एरियामधनं पुढे आलो आणि आपल्याला रोड भेटला. भीमाशंकर मार्ग म्हणून रोड आहे, तोच पुढे जाऊन चेंज होणार आहे गणेश मंदिरकडनं दुसऱ्या साईडला. तर आपल्याला हीच फॉलो करायचं आहे. काही सूचना व फलक दिलेला आहे, ते वाचूनच पुढे जावं, कारण की काही माहिती असे असतात की ते आपण इग्नोर करून चालतो आणि पुढे आपल्याला काही त्रास होतो त्या गोष्टींचा. तर तसं नका करू, वाचा आणि मगच पुढे जावं. आणि पुढे अशा प्रकारे मार्ग आहे, तर आपल्याला जरा कसरत करायला लागेल जायला, पण करू आपण. टाइम लागेल पण सर्वांना चढू. इथे भीमाशंकर अभयारण्य म्हणून असा बोर्डवर लिहिलेलं होतं आणि मी इथे बसलेलो आहे कारण दोन माणसं आमचे जरा कुठल्या तरी भलत्या रोडने गेलेले, त्यांना त्यांना शोधायसाठी दोन माणसं गेलेली आणि त्या अशा त्या एक आलेला आहे तिथे दिसतील तुम्हाला, दाखव जरा. ते बघा तिकडे अशा वेगळ्या रस्त्याने ते गेलेले आहेत. त्यांना ते वाटतं थोडं फिरून रस्ता होता म्हणून त्यांना परत बोलवलंय. हा एक गेलेला, ह्याला आवाज दिला दुसऱ्यानी, आलाय परत. बघू आता. हा, आणि ते ना घाई घाई म्हणजे लवकर पोहोचण्याच्या आहे, ते लवकर तिथे पोहोचावं म्हणून ते पण तो रस्ता पूर्ण फिरून फिरून आहे, गोल फिरून आहे, लॉंग कट आहे आणि आपण आता चाललो तो शॉर्टकट आहे. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगला. त्यासाठी आम्ही खूप सारं प्रिपरेशन केलेलं आहे आणि इथून आम्ही आलेलो आहोत. असा हा रोड आहे सरळ सरळ. इथे तो गणेश मंदिर आहे, तिकडून दोन वाटा जातात. तर आपल्याला एक भीमाशंकराकडे आणि एक पदरगडाकडे. तर आपल्याला पदरगडाकडे वळण घ्यायचं आहे. चला पहिला तिकडे आपण थोडीशी जाऊन विश्रांती करूया आणि मग पुढच्या वाटचाली सुरू करू. तोपर्यंत तुम्ही व्ह्यू बघा. वाव, अमेजिंग. देखो गाइस, हम अब कहाँ जा रहे हैं? क्या आपको मंदिर दिखाई दे रहा है? हाँ, दिखा दिखा. अशा प्रकारे सुंदरशी मूर्ती. तर आता आम्ही कुठेतरी पोहोचलोय, बघूया काय आहे नक्की. इथे आम्ही जायचं आहे आम्हाला. हा गणेश मंदिर आपण जो खाली बघितलेला. पोहोचलोय आम्ही, खूप दमून भागून आम्ही इथे पोहोचलोय. आता आपण प्रवेश फी भरून आतमध्ये चाललेलो आहोत. परत स्टुडंटसाठी 30 रुपीज आणि असं जर पर्सनल आलं तर 60 रुपीज पर हेड आहे. आणि ही शुल्क आपल्याला भरण्याचं आहे. आणि त्यांचे काही सूचना असतात की कचरा वगैरे टाकू नका, ते कृपया पाळा. आणि चला आता आपण जाऊया पुढे. हाय, आता आम्ही इथे पोहोचलोय आणि समोरच दिसतोय तो आहे पदरगड. आम्हाला तिकडे चढायचं आहे. टॉप पर्यंत आहे की नाही माहित नाही. चला आता बघूया पुढे. असा रोड आहे, असा रोड आहे. असा रोड आहे सध्या तरी, नंतर येतील. आता आम्ही इथे पोहोचलोय. ही विहीर आहे, त्याचं शोधत होतो आम्ही. आता हे आमचं एक मधनं जागा होती, तिथे पोहोचल्यानंतर आम्हाला कळलं होतं की पुढे कसं जायचं आहे. आणि तिथेच आम्हाला एक लिंबू सरबत देणारे दादा भेटलेले आहेत आणि ती आम्हाला लिंबू सरबत देणार आहे.
म्हणजे बोलतात ना एखाद्या शुद्ध पाण्यासाठी आम्ही तरसलेलो एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी आणि ते आम्हाला भेटलंय. एका व्यक्तीने इच्छा व्यक्त केलेली की तिला लिंबू पाणी हवंय आणि ते थोड्या क्षणात आम्ही गेल्यानंतर मिळालंय आणि ते मिळाल्यामुळे असं वाटतं की डेस्टिनी सुद्धा आमच्या सोबत आहे आणि अशाच रीतीने आम्ही पुढचा प्रवास करणार आहोत. काहीलाही लय भंकस करते, लय म्हणजे लय भंकस करते. गेले तो विचारलंय मी परत विचारून मग सांग नाही मी व्हिडिओ करताना पाहिजे होती लिंबू पाणी मी सर्व करते झालं लास्ट लिंबू किल्ले पदरगड. बघू शकता अशा प्रकारे दगडांचं कोणीतरी बनवून ठेवलंय. अजून काय पुढे अशा प्रकारे मस्त बनवून ठेवलंय. असं मनोरा रचल्यासारखं लगोरी आपण लावतो ना त्याप्रमाणे ते बनवलंय त्यांनी. पण ते तर हे लडाखमध्ये गुड लकसाठी लावलं जातं आणि आपल्यासारख्या सह्याद्री भटक्यांसाठी एक रूट म्हणजे आपण बरोबर रूटवर आहोत हे कळण्यासाठी हे लावलं जातं. तर आपण बरोबर रूटवर तर आहोत. चला पुढे जाऊया आता. प्रकारे आम्ही थोडे वर चढलेलो तर आहोत आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता किती चांगला आहे. इथे आम्ही चौघं पुढे आलोय आणि हे खाली अजून आहेत. अजून तुम्ही बघू शकता काय इतिहास बघायचा असेल जंजिराचा तर मराठीचा. सो गाईज आता आम्ही एक सगळ्यात डिफिकल्ट पार्ट केलेला आहे. जाता टायमाला आम्ही दाखवतो पार्ट जेवढा डिफिकल्ट होता की आमच्यातले 2 लोक खालीच थांबलेले आहेत. चला आता जरा वर जाऊया तुम्हाला व्ह्यू दा. हे बघा अशी एक केव टाईप आहे. केव आहे खूप भारी आहे. ते थंडगार वारा पण येतोय. तुम्हाला दाखवतो व्ह्यू. इकडचा इथे फोटो वगैरे पण खूप छान येतील. बघू येत्या टाइमला काढूया. इथे त्या मेन टप्पा जो होता तिथे चढण्यातच जास्त टाइम गेलेला. ठीक आहे चला पुढे भेटू. नाशी होती ही पण जरा टफ होती पण खाली जी होती तेवढी नव्हती. उतरताना ती आम्ही उतरण दाखवू विदाऊट रस्सी जरा टफ होती. प्लीज या किल्ल्यावर जरासा द्या तुम्ही पण सपोर्ट. पण एक लक्षात ठेवा रस्सी घेऊन या. रस्सी घेऊन या 100%. कारण इथे कुठल्या कुठल्या पट्ट्यात रस्सी नाही बनलेली आहे आणि एखादा तरी कोण असा पाहिजे जो विदाऊट रस्सीत चढू शकतो. ठीक आहे हे बघा असा एक पॅच आहे जो ना सिंपल आहे पण सिड्या आहेत. सिंपल काय कारण सिड्या आहेत. याच्या जागी खडपं असते तर कोणाला जमलं नसतं. आम्ही आता पोचलेलो आहे खूप जवळ आहे आणि हा आहे पदरगड. फायनली दिसला. हे बघा इकडे पुढे जाऊन आपल्याला पाण्याची टाकी आहे आणि एक छोटासा मंदिर आहे. बघूया तिकडे काय आहे. पाण्याची टाकी पिण्यायोग्य असली तर पाणी पण थोडंसं कॅरी करू. इथे बघू शकता किती खोल आहे आणि इकडनं नजारे तर नाटकच आहेत. नजारे दाखवतो तुम्हाला. खतरनाक घेतलं त्यातला फायदा ना तो वाला ब्लेड घ्यायचा यूज करायचा. सो गाईज आता आम्ही जरा नाश्ता करून झालेला आहे
आता जरा पुढे चाललोय. आता तुम्हाला दाखवतो पुढचं कसं आहे. त्या साईडला जायचं आहे. नंतर आम्ही सगळ्याकडून फीडबॅक घेऊ ट्रेक कसा होता, त्यांना कसं वाटलं तेव्हा तुम्हाला कळेल. कोणी कोणी यायला पाहिजे, कोणी कोणी नाही आलं पाहिजे. आम्ही 17 मधले आता 15च राहिलो आहोत. 2 गिवअप केले, ते मध्येच थांबलेले आहेत की आम्ही इकडनं नाही चढू शकत म्हणून. जरी दोरी आम्ही टाकलेली होती तरी ते बोलतात की आम्ही इथेच विश्रांती करतो. तेच तिकडेच नाश्ता वगैरे करत बसलेत. आम्ही बोललो येतो वरून, चला बघूया. आता उतरताना खरी कसरत होणार आहे, पण बघ. आणि तुम्हाला दाखवू शकतो मी कुठून कुठून आलोय. 2 रोड मिनिट. आहे आपला सरळ वाला. आपण तसे चालत कुठला आलो. रोड आहे? हा बघ इकडनं असे तो चालवतो ना आपण, तो आहे समोरून पूर्ण हे बघा, असे वळसा हा इथून आम्ही आलो आणि इथून राईटला येऊन गोल फिरून कल मारलं. इथे एक बेकार पॅच पॅच 2 आहेत. एक तर ओके ओके आहे, पण मेन तर जे चिमणी क्लाइम्ब करत होतो तो तर आहे थोडा, पण त्याच्या नंतरचा आहे तो जरा डेंजरच आहे. आणि तिथे सोपा पहिल्यापासूनच सोपा असतं. मेन म्हणजे तिकडे आपल्याला हे नाही भेटलं. Supports नाही आहे काय. हा, दोऱ्या होत्या ते तुटलेल्या होत्या म्हणून जरा स्टार्टिंगच्या 1-2 चढायला लागलं. मग आम्ही नंतर सगळ्यांना मॅनेज केलं, तरी 2 जणी नाही आल्या. त्यांना विचारू खाली गेल्यावर. ठीक आहे, चला जरा आता पुढे चालूया. नाश्ता वगैरे झालेला आहे म्हणून आता सगळे पमडप आहेत. सगळे पुढे गेलेत, आम्ही दोघंच मागे राहिलोय. अजून एक पाण्याची टाकी, अजून एक पाण्याची टाकी आली आहे. ही बघू शकता पाण्याची टाकी, आणि ते मंदिर आहे छोटस. इकडचा तुम्हाला दाखवतो कसं आहे चढण. जरा सिंपल पॅच आहे. चला, सिनरी बघा. हा ट्रेकला चढायला तर मजा आली आहे. मुलं येत असाल आणि त्यांना थोडंफार फिटनेस असेल तर खूप मस्त मजा येईल तुम्हाला. फक्त एक दोरी कॅरी करा सोबत, एवढं सजेस्ट करेन. जेव्हा चढत असाल तेव्हा कुठल्या कुठल्या पॅचला दोरी असू शकते नसू शकते म्हणून. बघा मागचा टावर आणि एक समोर एक टावर आहे आमच्या. इथून तर फुल डेंजरस आहे, कारण इथे डायरेक्ट क्लिफ आहे. जायचं असेल सेफली जाणे ते नका जाऊ. शक्यतो नकाच जाऊ माझ्या मते. जातेस काय बोलताय पुढे काय आहे? कुठला आहे? शिवाजी महाराजांचा. हां हां. ठीक आहे, चला आता आपण जरा पुढे जाऊया. सिनरी बघा. हे बघा इथे जरा घाबरतायत, कारण जरा रिस्की, एवढं नाही रिस्की, पण हा फर्स्ट टाइम जे आहेत त्यांच्यासाठी रिस्की तर आहे. आणि ज्यांच्या शूजला ग्रिप नाही आहेत. आणि इथे मस्त थंड कार हवा येते. हा काय बाबा 10-15 ट्रेक केले असतील यांनी, म्हणून आपला चाललाय फसा पुढे. चला दाखवूया. इथे बघा खाच, आणि इथे व्ह्यू. बघूया आता कसं आहे हे. बघू शकता. इथे शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे, तो स्थापित केलेला आहे. आपण दाखवतो तुम्हाला. शूज काढायला लागतील, काढतो आणि मग पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो. तुम्हाला दाखवतो शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू एक, आणि प्रॉपर बसवलेला आहे. तुम्हाला जरा सिनेमॅटिक्स दाखवतो.
शांत बसतायत आणि तुम्ही फक्त आवाज ऐका, तुम्हाला येत असेल की नाही माहित नाही. शांततामध्ये खूप मस्त आवाज येतोय. इथून आम्ही चढलो तर आहे. आता बघा कसं उतरायचं आहे. इथे जरा रिस्की काम आहे, पण असं नाही की नाही होणार. एवढ्या मुली चढल्या आहेत तर मग तुम्ही नाही आलात म्हणजे तुमच्यावर काय बोलणार आता. बोललो होतो ना, इथे चढण आहे. मी उतरलेलो आहे. बाकीचे इथे तर दोरी पण नव्हती, एवढं टफ आहे. हे बघा, वरून एक व्हिडिओ दाखवीनच. कोणाला तरी काढायला सांगतो. आता उतरलं आहे. ठीक आहे, चालेल. दोरीच्या मध्येच ढेंगामध्येच दोरी ठेव. असं हा पैसे येऊ दे, वैसे येऊ दे खालती पूर्ण. हा पैसे येऊ दे, खालती येऊ दे. हा बस, हा पाय हवा इथे आहे. आला ना. थांबू ए थांबा. तर मग तुम्हाला कसं वाटलंय ट्रेक? स्टार्टिंगला काहीतरी तुम्ही गाणं गात होता, ते गाऊन दाखवाल परत? चलीला जायचं आणि चलीला जायचं. कुठे गेली सल? इकडून थापलली काय? मी बरोबर आहे, तू ये, मी खालतीच आहे. चलीला जायचं आणि चलीला जायचं. दुसरं पण पाहिजे. चलीला जायचं आणि चलीला एका मिनिटात तरी अरे वरती वेगळी सिच्युएशन, खालती वेगळी सिच्युएशन. करायचं काय? अरे डबल काय एवढा याच्यावरून उतरले आणि फक्त ते थोडासा काठीवर, तिथं पण माझी अशी टी शर्ट पुऱ्या जाऊन दे नाही. तिथे चढ बोला ना वरती, ते अशी. माझा घसा दुखला. हसायला येते. तेव्हा श्वास नव्हता. तिला करते खालतीच बघूच नको, वरती बघ. खरं असं उतरायचं, डोळ्याला पट्टी बांधून उतरायला लागेल. पट्टी बांधली हा ऋतू कसा काय खालती उतरत तिथे ते शिवाजी महाराज पुतला होता बघ, तिथे ते खालती उतरायचं होतं. ते इथनच जिथनं चढलो बघ पहिलाच, तो ह्याचा हा तिकडनंच उतरत. मी करते हे सगळं खालती दिसते ना, उतरते कसं 3-4 वेळा परत. आम्ही म्हणजे फिरून तुला नाही कळणार. होतो. विचार नको करू. तिथं मस्त वाटलं ना, पण भारी होता तिथे. किती मस्त थंड वाटत होता. वारा होता ना, मस्त होता वरती. तुम्हाला एक स्टेप चढायची होती. ए रुची दीदी आता कर ना. चलीला जायचं चलीला. अजून माझे पाय लटलट नाही. चला जाऊया ना. सो गाईस
आता आम्ही जेवढे पण डिफिकल्ट वेज होते ते क्लिअर केलेले आहेत. आता नॉर्मली प्लेन रोड आहे. आम्ही चढायला चालू केलेलं जवळपास 9 वाजता आणि आता 5 वाजले आहेत. तरी अजून बहुतेक 1 ते 1.5 तास जाईल किंवा कमी पण जाऊ शकतो. आम्ही अपडेट करूच. हाय गाईज. पण आता तुम्हाला बाकी सगळ्यांचे रिव्ह्यू ऐकायला देतो. हाय गाईज. खूप बोला. मस्त होता माझा रिव्ह्यू. कसं वाटलं? मस्त. खूप छान ट्रेक आहे. सगळ्यांनी या आणि एन्जॉय करा. आणि काय टिप्स? टिप्स हा स्वतःच्या रिक्सवर या आणि घाबरू नका आणि कोणाचं सल्ले ऐकू नका. बस कोणाचेच सल्ले ऐकू नका. तुम्हाला यायचंय तर या आणि प्रॉपर लोकांना घेऊन या. 1-2 येऊ नका. किती लोकांनी आलं पाहिजे ह्या ट्रेकवर तुमच्या अंदाजे? 8 तरी 5 ते 5 ते 8. 5 ते 10. 10 पण नको. 10 खूप होतात. त्या लोकांना पण उतरवायला वगैरे खूप प्रॉब्लेम. आणि जर मुली असतील तर मग पकडा. मुलं पाहिजेतच मुलं कारण हवेत पण मुली चढायला उतरू उतरायला. शकतात हा. आणि मुली करू शकतात. हे दाखवलेलं आहे 2 मुलींनी सोडून. ओके. येस 2 मुलींनी सोडून. चला आता दुसऱ्यांचा रिव्ह्यू. मग कसा वाटला ट्रेक? एकदम भारी होता. मजा वाटली. पण मजा वाटली. बाकी काय टिप्स द्यायचे कोण जर येत असेल तर? येऊ शकतात. घाबरू नका. माझा सेकंड ट्रेक होता पण मस्त होता. मी पूर्ण ट्रेक केलेला आहे आणि पूर्ण लास्ट पर्यंत गेली आहे. खूप मस्त वाटलं. ठीक आहे. चला मेन माणसांचा रिव्ह्यू बाकी आहे. जे लोक थांबलेले वर त्यांचा आता तुम्हाला लवकरच देतो. जरा प्लेन रोड आला ना मग त्यांना घेतो आम्ही. नक्कीच. ठीक आहे. भेटू आपण. तर आता आम्ही मेन माणसांचा रिव्ह्यू घेणार आहे ज्यांनी आम्हाला या ट्रेकसाठी फुल प्रोत्साहन केलंय. मोटिवेट पण केलंय की हा खूप सोपा ट्रेक होता. त्यांच्याकडून जरा ऐकूया की कोणाला आणायचं असेल तर काय बोललं पाहिजे आणि काय काय काळजी केलं घेतली पाहिजे. आणि काय कॅरी पण केलं पाहिजे. चला सांगा. आपण पहिला मेन म्हणजे तर त्यांना काय एवढं सांगायचं नाही. होणार आहे ट्रेक होते आरामात होते हे बोलून आणायचं. फक्त थोडंसं चिमणी क्लाइंब थोडंसं हे करून आणायचं. बाकीचं तिकडे गेल्यावर जरा रडती बिडतील त्यांना थोडेसे होप द्यायचे. त्याच्यानंतर काय नाही. चढताना चढतात नंतर उतरताना परत जास्त रडतात. मग रडले की परत. मुली करू शकतात ना ट्रेक? मुली करू शकतात. फक्त 2 फक्त मुलं पाहिजे सोबत कारण की त्यांना घ्यायला वगैरे. आणि असं नाही की सगळ्या मुलींना सपोर्ट पाहिजे. हा. सर्व मुलींना सपोर्ट पाहिजे असं पण नाही. काही काही असतात पण काही काही सपोर्ट लागतं कारण की त्यांना थोडंसं फोबिओ टाईप होतं कारण की पाय वचरायला लागतात. तर मग ते पोरगा असलं की त्यांना हात दिला तरी ते चला ओके चला करू शकतात. असं नाही. आणि काळजी काय घेतली पाहिजे इथे ह्या ट्रेकवर यायचं असेल तर? मेन म्हणजे तर रोप पाहिजेच पाहिजे. आणि मेन म्हणजे जो मेन आहे त्याला माहिती पाहिजे की आपल्याला रोड काय कुठे काय आहे? लागेल, कसा जायचा आहे, किती पॅच आहेत ते मेन माहिती पाहिजे. म्हणजे आपल्याला चिंता करायची गोष्ट नाही की आपल्याला माहिती आहे इकडनं हा एवढा नंतर पुढे गेल्यावर संपणार आहे किंवा अजून एक थोडासा पॅच आहे. म्हणजे आपल्याला होप्स देतो नंतर की काय नाही थोडंसं झालं एक पॅच आहे याच्यानंतर किंवा सांगून त्यांना न्यायचे पुढे न्यायचे फक्त बस. आणि रोप कॅरी करायचं मी. आणि अजून एक मेन गोष्ट राहिली की खायला घेऊन यायचं. खायला घेऊन या. कारण इथे जास्त आम्हाला काही शॉप्स नाही भेटले वर आल्यावर. वर पण एक नाही, फक्त- येताना पण नाही, खाली पण नाही, पार्किंग पर्यंत कायच नाही. काहीच एक नाही. फक्त लिंबू ज्यूस भेटला. तो पण कधी असेल नसेल हा. सांगू शकत नाही. ते पण त्याजवळ 5-6 लिंबू होते. आम्ही 17 जणांना 17 ग्लास होतील एवढे पण लिंबू पाणी नव्हता त्याच्याकडे. फक्त का 1/2 8 1/2 की 9 ग्लास फक्त झाले लिंबू पाणी. 1/2 केलं सगळ्यांनी. तर त्याची एक काळजी घ्यायला लागेल की आपण येताना खायला भरपूर घ्यायला लागेल. अजून बाकी काय? जॅम घेऊन या चांगलं आहे. ब्रेड अँड पीनट बटर घेऊन येऊ शकता. हो हो. ही काय हेल्दी ऑप्शन पाहिजे तर ब्रेड आणि पीनट बटर. जास्त वजन पण तुम्हाला कॅरी करायला नाही लागणार आणि आरामात चढू शकता. आणि अजून एक गोष्ट की बॅग्स
प्रत्येकाकडे बॅग नसलेली चांगली गोष्ट आहे. जेवढे कमीत कमी बॅग तुमच्याकडे घेऊन जाल तेवढं चांगलं होईल. कारण त्या चिमनी क्लाइंब मध्ये बोला किंवा त्याच्या वर एक पॅच आहे तिथे तर मग तिथे थोडा नुसते बॅग न्यायला लागतंय. हा म्हणजे पहिले माणसांना जायला लागतं नंतर बॅग न्यायला लागते. मग तेव्हा जरा काळजी घ्यायला लागते. म्हणून समजा तुम्ही 10 लोक गेलेत तर 4 किंवा 5 जणांकडे बॅग करून त्यांना आलटी पालटी करून बॅग एकामेकांना देऊन चढवायची. मग ती सोपं पडेल. नाही गेली पाहिजे मला असं वाटतं. 10 वगैरे कमी लोक ठीक आहे. गेला पाहिजे. 18 आपले 17-18 जरा जास्त झाले. जास्तच झालं. 5-6 9-10 ठीक आहे ग्रुप होऊ शकते मस्त एकदम आरामात. कारण की एका पॅचला एवढा टाइम सगळ्यांना घ्यायचा वगैरे खूप टाइम वेस्ट होते. कमी जेवढा ग्रुप असेल 8-9 वगैरेचा परफेक्ट ग्रुप असेल. मस्त एक टॅक्सी पण आपलं इको भेटेल. इको करायची गप बेस विलेजला यायचा खांडसला गप सुरुवात. पाणी कॅरी करा प्लीज गाईज. पाणी ठेवा. हायड्रेटेड राहणं खूप गरजेचं आहे. आम्ही जवळपास 17 लोकांनी 17 लिटर नाही किती असेल 12 आणि आणि सगळ्यांकडे 1-1-2-2 होता. हा म्हणजे 17 असणार. 20 लिटर पर्यंत आम्ही 20 ते 25 लिटर आम्ही पाणी कॅरी केलं असेल. आणि प्रत्येकी 2 लिटर तरी पाहिजे. हा ठीक आहे चालेल. आता दुसऱ्यांचा रिव्ह्यू घेऊ आपण लवकरच. वाट लगा देंगे. तर अजून एक गोष्ट आठवली की आम्ही वर एक केव्ह मध्ये गेलेलो. म्हणजे तो एक वॉच टॉवरच होता. तर तिकडून आम्ही खाली जिथून चालत गेलेलो ते दिसलंय. तुम्हाला एकदा ते दाखवतो ते. ही जी केव्ह दिसते तिथे आम्ही गेलेलो. तुम्हाला वरून एक फोटो किंवा व्हिडिओ काढलेला असेल तो मी ऍड करीन याच्यात. मग तुम्हाला जास्त नीट आयडिया येईल. ए कसा लागला कसा वाटला सांग. इथे बघून अगं वेडे बोल. तुम्ही कोणाकोणाला रेकमेंड कराल आणि कोणाला नाही ते सांगा. ते कोणी यायला पाहिजे आणि कोण नाही. ज्यांना बीपीचा त्रास आहे मुळेच येऊ नका. आणि जे हाईटला घाबरतात. शब्द नाही फुटे. का नाही फुटत आहे? काय झालं पण तुम्ही तर चढलेलात ना. काय झालं काय? थोडा क्षण खूप क्षण झाला. तुम्ही तिची व्हिडिओ स्टार्टिंगला बघाल किती होप्स होते आणि आता तिचा आवाज बघा फक्त. त्याच्यावरून तुम्हाला समजलं पाहिजे हा ट्रेक काय आहे. बाबा माझं एक क्लिप नको टाका. येस गाईस आता जरा काळोख झालेला आहे पण आम्ही खूप जवळ आलेलो आहे. खाली लवकरच पोहोचू. तर वाजले 6:30 जवळपास. 6:45 वाजले. तर आता लवकरच पोहोचू. एक 10 ते 15 मिनिटात आम्ही रोडला लागू. रोडवरून 2 ते 3 किलोमीटर चालायचं आहे जिथे ऑटो येणार आहे. सगळे थकलेले आहेत एवढे की बोलता नाही येत आता. खूप पाय दुखलेत. एवढे थकलेत की आता इथे झोपायला दिलं तर इथे पण येस झोपतील. गोधडी द्या प्लीज. थंडी वाजते. ठीक आहे आता आम्ही बसल्यावरच करू. बाय गाईज. चलो. सो गाईज आता आम्ही पोचलोय नेरळ स्टेशनला. पुढचं रुचीला बोलणार आहे. नक्की माहित नाही कसं जायचंय कसं नाही. आम्ही रिटर्न कर्जतला चाललोय. कर्जतवरून बघू पनवेलला जर बस वगैरे किंवा प्रायव्हेट काय टॅक्सी वगैरे भेटली तर त्याने, नाहीतर मग परत त्या 1 तासानंतर ठाणे. पनवेल ठाण्याची ट्रेन 1 तासाने आहे. मग आता बघायला लागेल काय करायचं काय नाही. सगळ्यांची हालत एवढी टाईट आहे की ते वाजले आता 8 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत.
बघू जर ताकद असली पुढे अजून टाकून नाही तर संपलाय. नाहीतर आउटरो डायरेक्ट ट्रेन मध्ये करू.